न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे ग्राउंड झिरो वरती, जिथे नरसंहार घडला त्या स्थळावरती आपण आहोत। बैसनर इथल्या या पर्यटन स्थळी आपण इथे पाहत असाल, अतिशय सुंदर असं हे नंदनवन आहे काश्मीरचं, जिथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात दरवर्षी। आणि याच ठिकाणी आपण पाहत असाल अतिशय अमानुष असा नरसंहार अतिरेक्यांनी घडवून आणलेला आहे। अतिशय भयानक असं चित्र जे आहे ते त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं। हाच तो संपूर्ण परिसर आहे जिथे गोळीबार झाला होता आणि हे समोरचं जंगल आहे, त्या जंगलातून हे सर्व अतिरेकी जे आहे 6 अतिरेकी हे चालत आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी इथे जे पर्यटक होते त्या पर्यटकांवरती अमानुषपणे गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर प्रत्येकाचं त्यांनी नाव विचारलं होतं। गोळीबार करण्यापूर्वी नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावरती तुफान गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण इथे बघत असाल या बाजूला की कशा प्रकारे एकूण परिसर आहे, अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात। मात्र आता इथे एकही पर्यटक दिसत नाही। त्याचं कारण इथे झालेला नरसंहार। इथे आपण दुसऱ्या वरच्या बाजूला बघितलं तर या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात गोळीबार जो आहे तो झाला। जवळपास 40 मिनिटं हे सर्व गोळीबार जो आहे तो इथे सुरू होता। पर्यटक जे आहे ते सैरावैरा पळत होते, आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। आपण समोर इथे पाहू शकतो खुर्च्या ज्या आहेत पडलेल्या पाहायला मिळतात। हा ग्राउंड झिरो आहे, खुर्च्या पडलेल्या आहेत, जिथे पळापळ होती तो हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण जे पाहू शकतो सर्व अस्तव्यस्त पडलेले आहेत ठिकाण। आणि याच ठिकाणी पर्यटक जे आहे ते थांबले होते, इथे पर्यटन करत होते। मात्र त्यावेळेला अचानक गोळीबार सुरू झाला आणि अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर इथे नरसंहार घडलेला आहे। जवळपास 27 पर्यटकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। अनेक जण जखमी झालेले आहे। समोरच्या बाजूला जर पाहिलं तर तिथे देखील अनेक पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळावरती आपण पाहतो आहोत की कशा प्रकारे इथे पर्यटन करतात तिथे लोक, कारण अनेक इथे ठिकाणं जे ते विकसित करण्यात आलेले आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून। मात्र इथे जेव्हा गोळीबार झाला तेव्हा एकच पळापळ झाली, अक्षरशः जीव घेऊन लोक पळत होते, वाचत होते स्वतःला। मात्र या सर्व अतिरेक्यांनी एका पाठोपाठ एकेकाला पकडून त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना गोळी घातलेली आहे। अनेकांना तर कलमा देखील वाचायला सांगितलं होतं, ज्यांना कलमा वाचायला आले नाहीत अशांना यांनी तुफान गोळीबार केला आणि त्यांना मारलेला आहे। एक अतिशय अमानुष असा नरसंहार जो आहे तो घडून आलेला आहे। आणि आपण पाहत असाल या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय सुंदर असला तरी अतिशय मानवतेला लाजवेल असं कृत्य जे आहे ते या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्याचा बदला भारताचं सैन्य जे आहे, भारतीय लष्कर हे नक्की घेईल विश्वास सर्व भारतीयांना वाटतोय। आता पुढे आले, आता फक्त आणि फक्त आम्हाला बदला हवाय अशी भावना प्रत्येक भारतीय आहे बोलून दाखवतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर।